रामकृष्ण हरी. तुम्हाला माहितीये का, प्रत्येकच ग्रंथामध्ये, प्रत्येकच पुराणामध्ये आद्य पूजन अगोदर गणेशांचं सांगितलं गेलं. प्रत्येक कल्पामध्ये, प्रत्येक युगामध्ये गणेशजींचा वास होता असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे तर प्रत्येक ग्रंथामध्ये आद्य पूजन, ज्ञानेश्वरी पासून मोठ्या महान ग्रंथांपर्यंत सगळ्यामध्ये आद्य पूजन गणेशांचंच आहे. एवढंच नाही तर काही ग्रंथांमध्ये तो उल्लेख येतो की शंकरजी आणि पार्वती मैयाच्या लग्नात सुद्धा प्रथम पूजन गणेशांचंच झालं होतं. काही ग्रंथामध्ये सांगतात. तसं प्रत्येक युगामध्ये गणेशजी विराजमान आहेत, फक्त त्यांची नावं त्या युगामध्ये वेगळी आहेत. सांगतात सतयुगामध्ये सुद्धा गणेशजी विराजमान होते. त्या युगामध्ये त्यांना विनायक असं म्हटलं जायचं आणि त्या युगामध्ये त्यांच्या विनायक रूपाच्या 10 भुजा सांगितल्या गेल्या. त्रेतायुग, त्रेतायुगामध्ये गणेशजी मोरावरती विराजमान होते, ज्यांना मयुरेश्वर गणपती म्हटलं जातं. आणि त्या मयुरेश्वराचं एक मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विराजमान आहे. त्याच्यानंतर आलं ते द्वापरयुग. द्वापर युगामध्ये